श्री स्वामी समर्थ श्रोते हो, तुम्हा सगळ्या स्वामी सेवेकरांचं आणि दत्तभक्तांचं आपल्या कृपाछत्र स्वामी यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे। आजचा खूप सुंदर अनुभव आहे प्रसिद्ध अभिनेत्री केदार शिंदे सरांचा। तर चला नक्कीच आपण तो तगडा अनुभव आपण ऐकूया। स्वामी सेवेमध्ये येणं म्हणजे ही आपली मर्जी नसते, तर ही सरासर महाराजांची मर्जी असते की आपल्या सेवेमध्ये कोणाला आणायचं आणि कोणाला टिकवून ठेवायचं किंवा कोणाला त्याचं काम झाल्यानंतर त्याला त्याच्या परतीच्या मार्गाला लावायचं हे ठरवणारे महाराजच आहेत। आणि हे आपल्यालाही माहिती आहे, कारण आपण स्वामी सेवेकरी आहोत। स्वामी सेवेकराला भरपूर सेवेमध्ये आल्यानंतर एवढे अनुभव येतात, कधी कधी छोटे छोटे अनुभव असतात, तर कधी कधी असे तगडे अनुभव येतात की आपण त्या गोष्टीचा विचारही करू शकत नाही की माझ्या आयुष्यामध्ये ह्या घटना घडल्या तरी कशात, आणि जे मी अपेक्षित केलं नव्हतं त्यापेक्षाही मला महाराजांनी कसं दिलं हे आपण नक्कीच अनुभवतो। तर असाच काहीतरी अनुभव, असा तगडा छान सुंदर असा अनुभव केदार सरांना आलेला आहे। तर तो अनुभव आपण ऐकूया। अनुभव ऐकण्याच्या अगोदर जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल, बेल आयकॉनचं बटन प्रेस केलं नसेल तर नक्कीच करून घ्या, जेणेकरून येणारे असेच छान छान अनुभव, उपाय, कथा तुम्हाला चॅनलवरती ऐकायला मिळतील। तर बघा, सर सांगतात की माझ्या खानदानामध्ये दूरदूरपर्यंत म्हणजे माझे आजोबा, माझे वडील, माझे पणजोबा दूरदूरपर्यंत स्वामी सेवेचा कुठंही लवलेश नव्हता। पण माझ्या आयुष्यात स्वामी कसे आले आणि महाराजांनी माझं आयुष्य कसं सोन्यासारखं करून टाकलं हे मला देखील कळालं नाही। पण मी आजही एवढी वर्ष झालं मी सेवेमध्ये आहे। तर सर सांगतात की माझा जो नाटकाचा पहिला भाग होता, म्हणजे पहिलं जे नाटक होतं शिवाजी मंदिर येथे होतं, आणि पहिल्या नाटकाचा जो प्रयोग होणार होता, तर त्या दिवशी मला असं वाटलं की आपण कुठल्या तरी एका मंदिरात जाऊन आपण आपल्या नाटकाच्या प्रयोगाचा शुभारंभ आपण करूया। सगळे लोक चेंजिंग रूममध्ये चेंजिंग करत होते, म्हणजे त्यांचं जे काही मेकअप वगैरे जे काही असतं ते करत होते। आणि माझ्या मनामध्ये अगदी अचानक आलेला तो योग, तारीख होती 30 जुलै 1997 सालामध्ये मला हा पहिला स्वामी सेवेचा अनुभव आलेला आहे। तर मी माझ्या जवळच्या लोकांना तिथं सांगितलं की मी असा दर्शनासाठी जातो, मी बघतो कुठं जवळपास मंदिर असेल तर मी दर्शनाला जातो आणि दर्शन घेऊन येतो। सर शिवाजी मंदिरला होते आणि पहिल्या नाटकाचा त्यांचा तो प्रवास होता, म्हणजे प्रयोग होता। आणि सगळे नाटकातली पात्र तर चेंजिंग करतच होती। त्यांना वाटलं आपण कुठेतरी जाऊया, तर ते निघालेले होते। त्यांनी बाहेर निघाल्यानंतर तिथं बाजूलाच विचारलं कोणाला तरी की मला मंदिरात जायचं आहे, तर इथं कुठं जवळपास मंदिर आहेत का? तर जे त्यांना व्यक्ती भेटले होते त्यांनी त्यांना सांगितलं की तुम्ही पुढे जा, पहिल्या डावीकडे वळून तिथं एक मंदिर आहे। तर मी माझ्याच विचारात होतो, कारण माझा पहिला प्रयोग होता, थोडंसं टेन्शनही होतं, थोडंसं माझ्यावरती दडपणही होतं। मी माझ्या विचारात मग्न होतो आणि मी चालत होतो। तर मी रस्त्याने येणाऱ्या पहिल्या बाजूला न वळता मी पुढं सरळ निघून गेलो, म्हणजे मी पहिल्याला टर्न न घेता मी दुसरा टर्न घेतला, म्हणजे मी पुढे चालत गेलो आणि मी दुसरा टर्न घेतला। आणि नंतर लक्षात आलं माझ्या की आपल्याला तर पहिला टर्न घ्यायचा होता, पण जो पहिला टर्न होता ते तिथं हनुमंताचं मंदिर आहे, आणि जो मी दुसरा टर्न घेतलेला होता तिथं होता स्वामी समर्थ महाराजांचा मठ। हाच तो योग आणि हाच तो सुवर्णक्षण की माझ्या आयुष्यामध्ये स्वामी महाराज मला भेटले। जणू जशी काही माझी वाटच बघत होते की बाळा तू ये, मी तुझी वाट बघतोय। मी मठामध्ये गेलो, तिथं मी नमस्कार केला आणि महाराजांना माझ्या पहिल्या नाटकाचं जे तिकीट होतं, माझा जो प्रयोग होणार होता त्याचं मी तिकीट तिथं महाराजांजवळ ठेवलं। महाराजांना विनंती केली की माझं असं नाटक आहे, तर तुम्ही सुद्धा या आणि मला शुभ आशीर्वाद तुमचे असू द्या। मी नमस्कार केला तिथं आणि मी परतीला लागलो। येऊन बघतो तर काय, थिएटर अगदी पूर्ण गच्च भरलेलं होतं, कुठंही जागा नव्हती।
मात्र एक सीट असं होतं की ते सीट शेवटपर्यंत खाली होतं. त्या सीटवरती कोणीच बसलं नाही. माझं पुरेपूर लक्ष होतं, कारण जेव्हाही मी नाटक करत होतो त्यावेळेला माझी नजर सारखी त्या सीटकडे जात होती आणि मी बघत होतो की ह्या एवढा भरलेला ह्या जो हॉल आहे, ह्या हॉलमध्ये ही एकच चेअर कशी खाली आहे, ही एकच खुर्ची कशी खाली पडलेली आहे. पण हे मला नंतर कळालं की त्या खुर्चीवरती माझे स्वामी समर्थ महाराज तिथं येऊन बसलेले होते आणि हा नाटकाचा प्रयोग त्यांनी बघितलेला होता आणि हे मला जाणवत होतं. आणि योगायोग असा की शेवटपर्यंत त्या खुर्चीवरती कोणीच बसायला आलं नाही. नाटकाचा प्रयोग खूप सुंदर झाला आणि त्यानंतर मी ते नाटक बऱ्याच ठिकाणी, बरेच प्रयोग माझे त्या नाटकाचे झाले आणि माझी सिनेमासृष्टीमध्ये तिथूनच माझं पदार्पण झालं असंही सर सांगताहेत. आणि सांगता सांगता सर म्हणतात की मला त्या दिवशी माझ्या अगदी डोळ्यातून अश्रू अनावर झाले की असंही घडू शकतं का, आणि ते माझ्यासोबत घडलेलं होतं. तर योगायोगाने असं झालं की मला शिवाजी मंदिरला सारखं सारखं जाणं मला होत नव्हतं. मला माझ्या घरापासून ते लांब पडत होतं आणि जिथं अजून एक मठ होता तो सुद्धा मठ मला खूप लांब पडत होता. कारण जसं जसं माझं सिनेमासृष्टीमध्ये माझं पदार्पण झालं, मग माझे पुढे थोडीशी माझ्या व्यवसायामुळे मला बाहेर जायला वेळ मिळत नव्हता. मी बिझी होतो थोडा, त्यामुळे कुठंतरी वाटायचं की नाही आपण स्वामींच्या भेटेला जाऊ शकत नाही आहेत. तर मी मनातल्या मनात म्हणायचो, स्वामी असं होईल का हो की तुम्ही स्वतः माझ्याजवळ येऊन राहाल, असं होईल का महाराज. आणि खरोखर तसंच माझ्या बाबतीमध्ये घडलं असंही ते सांगता आहेत की माझ्याच बिल्डिंगमध्ये आदेश बांदेकर राहतात आणि त्यांनी जेव्हा इथं घर घेतलं त्यावेळेला त्यांची खूप इच्छा होती की आपल्या सोसायटीमध्ये, आपल्या बिल्डिंगमध्ये स्वामी समर्थ महाराजांचा मठ असावा आणि रोज सकाळी तिथं सगळ्यांनी त्यांचं दर्शन घ्यावं. आणि योगायोग तसंच घडलं की बिल्डिंगमध्ये स्वामी समर्थ महाराजांचा सुंदर मठ असा उभारण्यात आलेला आहे आणि रोज तिथं बरेच भाविक आजूबाजूचे येतात, दर्शन घेतात, आरती करतात. खूप प्रसन्न वाटतं. मी रोज सकाळच्या वेळेला तिथं 15 ते 20 मिनिटं मी जातो आणि स्वामी समर्थ महाराजांच्या कृपा आशीर्वादाने मी आजही त्यांचे पारायण मी करतो आहे. ज्यावेळेसपासून माझा नाटकाचा पहिला प्रयोग झाला त्यावेळेसपासून तर आज गेली 30 ते 35 वर्ष, 40 वर्ष झालेली आहेत. तर मी हयातीमध्ये सुद्धा मी महाराजांच्या चरित्राचे पारायण मी करतो. मी गुरुचरित्राचेही पारायण करतो, कारण कर्ता आणि करविता स्वामी आहेत आणि स्वामी महाराज माझ्याकडून ही सेवा करून घेतात आणि त्यांच्याच कृपा आशीर्वादाने आज एवढं जे काही मला मिळालं आहे ती त्यांचीच कृपादृष्टी माझ्यावरती आहे आणि सदैव राहो असंही ते सांगत आहेत. तर बघा, आदेश बांदेकर सर सुद्धा स्वामी सेवेकरी आहेत हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. तर योगायोग असा की त्यांच्या बिल्डिंगमध्ये आदेश बांदेकर राहायला आले आणि त्यांच्या ओळखीनुसार तिथं मंदिर बांधण्यात आलं, सुंदर मठ तयार करण्यात आला आणि रोज सर सांगताहेत की मी तिथं रोज जातो, दर्शन घेतो, आरती करतो आणि मगच माझ्या पुढच्या प्रवासाला मी सुरुवात करतो. बघा, ते सुद्धा सांगताहेत की कर्ता करविता स्वामी आहेत, कर्ता करविता स्वामी आहेत. स्वतःच्या सेवेमध्ये महाराजांची सेवा करताना कधीही स्वतःला कमी लेखू नका. तुम्हाला जे आज मिळणार आहे ते कदाचित कमी असेल, पण उद्या जेव्हा तुमची नामस्मरणाची बँक पूर्ण भरलेली असेल त्यावेळेला तुम्हाला स्वामी ओंजळीपेक्षाही जास्त देतील, हे मात्र यात शंका नाही आहेत असं ते सांगताहेत. बघा श्रोते हो, स्वामी समर्थ महाराजांच्या सेवेत येणं साधी सुधी गोष्ट नाही आहेत हे आपल्यालाही माहिती आहे आणि सेवेत टिकून राहणं हे त्यापेक्षाही अवघड आहेत. म्हणून सेवा करा, सेवेकरी व्हा आणि सेवा सतत चालू ठेवा, जेणेकरून आपल्या मनामध्ये कुठलाही न्यूगंड किंवा कोणताही किंतु परंतु राहणार नाही याची सगळ्यांनी दक्षता घ्या. येता जाता चालता बोलता स्वामी समर्थ महाराजांचं नामस्मरण मात्र करायला विसरू नका. स्वामी एकदा का त्यांचा हात, आपल्या भक्ताचा हात धरला की ते कधीही त्याला सोडत नाही. खूप सुंदर अनुभव होता केदार सरांचा. तर श्रोते हो, आजची केलेली सेवा इथंच स्वामीचरणी अर्पण करूया. पुन्हा नवीन एका कथेसोबत, एका विषयासोबत आपण पुन्हा भेटूया. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.